Hello everyone, welcome to our chemistry class. In previous lecture we discussed about some basic concepts in our chemistry. Okay, and now today we are going to discuss about some laws of chemical combination. These laws are very important for our 11th chemistry. Okay, there are 5 laws of chemical combination. In today's lecture we discuss first 2 laws of chemical combination. Without that laws, chemistry is incomplete. Okay, for the completion of the chemistry, these laws are much more important. Okay, first law is law of conservation of mass. First law is law of conservation of mass. Already in 10th standard, in 9th standard we discuss about the law of conservation of mass. What is law of conservation of mass? Means what? Mass neither be created nor be destroyed. It can only transfer from one form to the another form. This is called as law of conservation of mass. म्हणजे मास हे आपल्याला तयारही करता येणार नाही आणि ते संपवताही येणार नाही. ते फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये ट्रान्सफर होऊ शकतं. जसा लॉ ऑफ एनर्जी आहे तसाच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. सेम लॉ फॉर द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ओके, मीन्स व्हाट? मास नाइदर बी क्रिएटेड एंड नॉर बी डिस्ट्रॉयड. ठीक है. एंड इन आवर केमिस्ट्री व्हाट वी हैव टू से, sum of mass of reactant is always equal to sum of mass of products. कारण रिएक्टंट पासूनच प्रोडक्ट बनलेला आहे आणि मास हे आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. ते फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. त्यालाच काय म्हटलं होतं आपण? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आणि मग केमिस्ट्रीच्या बाबतीत काय घडतं ते? सम ऑफ mass of reactants equal to sum of mass of product. कुठेही जरी गेला तरी सम ऑफ मास ऑफ रिएक्टंट ऑलवेज इक्वल टू सम ऑफ मास ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे. 11th आणि 12th पुरतं तुम्हाला एवढा स्टडी करायचा आहे. जर तुम्ही काही लेटेस्ट काही एक्झाम्पल बघितले जे सायंटिस्ट लोक करतात तिथं मात्र हा रूल ओबे होत नाहीये, हा रूल पाळला जात नाही. कारण बऱ्याचशा रिएक्शनमध्ये हीट जनरेट होतीये आणि त्याच्यातून काही अमाऊंट कमी घडते. पण आपल्याला त्याचा विचार करायचा नाही. आपल्यासाठी काय आहे? सम ऑफ मास ऑफ रिएक्टंट्स इज ऑलवेज इक्वल टू सम ऑफ मास ऑफ प्रोडक्ट्स. हे आपल्यासाठी फायनल आहे, हे विचारायचं नाही. सपोज ए and B is our reactant and they give a product to AB. If A and B is our reactant and AB is our product, then the addition of mass of A and B is always equal to the mass of this compound AB. A आणि B ची या दोघांच्या मासची बेरीज जेवढी असणार आहे तेवढीच मासची बेरीज AB ची असणार आहे. ठीक आहे. सपोज एज एन एक्झाम्पल, कार्बन प्लस ऑक्सीजन they gives CO2 कार्बन डाइऑक्साइड. ठीक है. एंड व्हाट इज द मास, एटॉमिक मास ऑफ द कार्बन? कार्बन 12 एंड ऑक्सीजन 16. ओके. नाउ जस्ट कैलकुलेट द मास ऑफ C plus O2 and CO2. फर्स्ट वी गोइंग टुवर्ड्स आवर रिएक्टेंट. C कार्बन किती असतोय? 12 plus oxygen असतोय 16. but here oxygen is in the form of O2, means what? 16 into 2. ऑक्सिजन O 16 असतोय आणि हा काय आहे? 2 आहे. म्हणजे 16 गुणिले 2, 16 into 2 means what? 32. and total addition is 2 plus 2 4, 3 plus 1 4, 44. sum of mass of reactant. now सम ऑफ मास ऑफ प्रोडक्ट एकच आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. कार्बन किती असतोय? 12 आणि ऑक्सिजन 16 32. सेम व्हॅल्यू. याचाही आन्सर काय येतंय? 44. म्हणजे आपला लॉ काय होतो इथं? सॅटिस्फाईड होतोय. सम ऑफ मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू सम ऑफ मास ऑफ प्रोडक्ट्स. ठीक आहे. आले लक्षात? आता याच्यावरती एक एक्झाम्पल पाहूया आपण. एक न्यूमेरिकल बघूया याच्यावरती जे आपल्याला उपयोगी पडणार आहे. ठीक आहे.
1.5 gram of C2H6 on complete combustion म्हणजे काय, पूर्ण त्याचं जळून झाले, ऑन कंप्लीट कंबशन gives 44 ग्राम 44 नाही 4.4 असं 4.4 ग्राम of CO2 and 2.7 gram H2O. Okay, show that the reaction obeys law of conservation of mass. ठीक आहे, दिस वन इज आवर क्वेश्चन. आता क्वेश्चन मध्ये गिवन काय काय आहे, 1.5 ग्राम ऑफ C2H6. C2H6 चं गिवन मास किती आहे, गिवन मास 1.5 ग्राम ऑन कंप्लीट कंबशन, म्हणजे ऑक्सिजन बरोबर जर त्याची रिएक्शन झाली तरच कंप्लीट कंबशन होतं. गिव्स 4.4 काय आहे ते CO2 चा मास किती दिलाय 4.4 ग्राम अँड लास्ट वन H2O. मास ऑफ वॉटर इज 2.7 ग्राम. हा सगळा आपल्याला आता गिवन डाटा आहे. अँड ॲज पर दिस क्वेश्चन अँड ॲज पर दिस गिवन डाटा वी हॅव टू शो दॅट the reaction obeys the law of conservation of mass. Okay, first of all we have to find out the how this reaction is proceed. 1.5 gram of C2H6 on complete combustion. For the complete combustion always we require oxygen, sufficient amount of oxygen, and it gives after combustion gives 4.54 gram of CO2 and वॉटर. CO2 अँड वॉटर हीच रिएक्शन आहे आता आपली. ठीक आहे, ही रिएक्शन कंप्लीट झाली आहे आणि या रिएक्शन मुळे आपल्याला काय मिळाले, CO2 आणि H2O हे दोन प्रॉडक्ट मिळाले. हे काय आहेत आपले रिएक्टंट्स आणि हा काय आपला प्रॉडक्ट आहे. हे दोघं काय आहेत रिएक्टंट. C2H6 आणि ऑक्सिजन काय आहे रिएक्टंट. याच्यामध्ये कुठंच ऑक्सिजनचं नाव घेतलेलं नाहीये, पण काय दिलंय ऑन कंप्लीट कंबशन. फॉर द कंप्लीट कंबशन ऑक्सिजन इज रिक्वायर्ड. विदाउट ऑक्सिजन कंबशन विल नॉट बी कंप्लीट. ठीक आहे, C2H6 plus O2 gives CO2 plus H2. आता हे जी काय आहे रिएक्शन ही काय बॅलन्स नाहीये, केमिकली बॅलन्स नाही, फक्त लिहिली. आता केमिकली बॅलन्स मी आता फक्त लिहून देतोय. बॅलन्सिंग साठी आपल्याला नंतर शिकायचंय. आता काय लगेच तुम्ही याचा विचार करू नका की बॅलन्सिंग कशी आली आणि कुठून आली. ठीक आहे, फक्त बॅलन्स आहे का एवढंच बघा. 2 C2H6 plus 7 O2 gives 4 CO2 plus 6 H2O. ही आपली आता एक बॅलन्स केमिकल रिएक्शन आहे. चेक करा, कार्बन किती आहे हे 2 आणि हे 2 किती झाले 2 * 2 4. कार्बन 4. हायड्रोजन किती आहे H6 * 2 म्हणजे मीन्स टोटल 12 हायड्रोजन H12 आणि फायनली ऑक्सिजन. ऑक्सिजन किती आहे 7 * 2 14. इथे किती आहे 4 * 2 8 आणि इथे 6. 8 + 6 14 म्हणजे सगळी काय रिएक्शन आहे आपली बॅलन्स मध्ये आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, C2H6 चं मास दिलंय, याचं मास दिलंय, याचं मास दिलंय, ऑक्सिजनचं मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय किंवा ते ओबे करतोय का हे दाखवायचंय. ठीक आहे, कधी कधी ओबे करण्यासाठी दाखवलाय आणि NCERT ला हा क्वेश्चन किंवा आपल्या JEE ला हा क्वेश्चन काय विचारला जाईल की हे मास काढून दाखवा. ठीक आहे, काय बघा मग आता कसं करायचं. आता आपल्याला काय करायचंय, फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ C2H6. C2H6 चे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. आय थिंक नंबर ऑफ मोल्स दिस वर्ड इज अगेन न्यू फॉर यू. नंबर ऑफ मोल्स, स्टँडर्ड फॉर्म्युला ऑफ नंबर ऑफ मोल्स इज गिवन मास अपॉन मोलार मास.
मोलार मास मोलिक्युलर मास एकच आहे, गिवन मास अपॉन मोलिक्युलर मास. ओके. आणि आपल्याला कशात कॅल्क्युलेट करायचं आता C2H6. नाउ the C number of moles of C2H6. Now then the given mass of C2H6, molar mass of C2H6. Okay, how much given mass of C2H6? Just see here, given mass C2H6 1.5 gram. इथं पण लिहिले 1.5 gram of C2H6. 1.5 gram upon molar mass. मोलार मास मॉलिक्युलर मास कशाचं C2H6 कार्बन किती असतोय 12 म्हणजे काय 12 into 2 C2 आहे, कार्बन किती असतोय 12 आणि हायड्रोजन 1 असतोय, पण हे 2 आहे म्हणजे किती होईल 24 plus 6 किती होतील 30 म्हणजे आपण काय येईल 30. ठीक आहे. आता हे जर कॅल्क्युलेट करायला घेतलं तर काय आन्सर बघा मग 15 upon 300 means 1/20 means 1/20. आले लक्षात 15 1 15 15 2 30 1/20. 1/20 काय आले नंबर ऑफ मोल्स ऑफ C2H6. नंबर ऑफ मोल्स ऑफ C2H6 किती आले 1/20. आणि इथं काय सांगितलंय आपल्याला जर दोन नंबर ऑफ मोल्स ऑफ C2H6 असतील तर त्याच्या कंप्लीट कंबशन साठी ऑक्सिजन किती लागतील 7 नंबर ऑफ मोल्स लागतील. याचा अर्थ हा असतो ना याच्या समोर जो नंबर लिहिलेला असतो ना त्याचे नंबर ऑफ मोल्स असतात. टू इफ two number of moles of C2H6 is given and we have to do their complete combustion, then we want 7 mole of oxygen. 2 moles of C2H6 required 7 moles of oxygen. Then आता आपल्याकडे C2H6 चे मोल्स किती आहेत 1/20. then 1/20 moles of C2H6 required X. बरोबर आहे असं सॉल्व करतो आपण आणि then its क्रॉस प्रोडक्ट काय होते बघा मग 2 into X 2X is equal to 7 into 1/20. मग पुढे काय होईल हा 2 पण आहे हा 2 या बाजूला जाईल म्हणजेच काय 2 कॅन्सल होईल आणि इथं काय येईल into 1/20 म्हणजेच काय 7/40 1/2 इथं काय किती आलं आन्सर 7/40 moles of oxygen. X mole of oxygen. X चा आन्सर किती आले 7/40. समजले क्रॉस मल्टिप्लिकेशन x ची व्हॅल्यू किती आली आहे 7/40. ठीक आहे. नाउ नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलार मास. बरोबर आहे गिवन मास किती आहे माहित नाही, ऑक्सिजनचं गिवन मास माहित नाही आपल्याला तेच काढायचे. आता इथं काय करू आपल्याला y म्हणूया गिवन मास ऑफ ऑक्सिजन अपॉन मोलार मास ऑफ ऑक्सिजन O2 असतो O एक सिंगल O म्हणजे 16 O2 म्हणजे 16 into 2 means 32 हे झालं. पण नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन किती आहेत 7 आहेत का नाहीयेत, 2 असतील तर 7 लागतील. हे किती होते 1/20 होते. 1/20 मोल्स ऑफ C2H6 असेल तर ऑक्सिजनचे 7/40 असतात. म्हणजे इथे काय आले 7/40 is equal to y upon 32. then y is equal to 7/40 32 तिकडे जाईल into 32 आणि आता हे आपल्याला काय करायचे आता कॅल्क्युलेशन करायचे. काय होईल कॅल्क्युलेशन मग 410 56/10 5.6 ग्राम y ची व्हॅल्यू आणि y काय आहे y is nothing but the given mass of oxygen is equal to 5.6 ग्राम. आले. आता आपल्याला याला क्रॉस चेक करायचं की हा लॉ बरोबर आहे का नाही. हे आपण प्रूव्ह दिलाय. आता हा लॉ बरोबर आहे की कुठे बघायचं आता इथे यायचं. परत रिएक्शन करून C2H5 किती दिलाय C2H5 गिवन मास 1.5 ग्राम बरोबर आहे. त्यानंतर CO2 4.4 ग्राम
4.4 ग्राम. देन H2O 2.7 ग्राम. H2O 2.7 ग्राम. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू मास ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे काय होईल बघा, आता ह्या दोघांची बेरीज, आता सपोज ऑक्सिजनची बेरीज Y मानल्या, तर परत Y मानूया, काय होईल बघा मला प्रूफ. 1.5 प्लस Y इज इक्वल टू 4.4 प्लस 2.7. काय आन्सर येते बघा मग आता इथं 1. 7.1 आले. इथं आन्सर काय येते बघा मग 1.5 प्लस Y. आता हा Y काय करा, तिकडेच ठेवा. Y इज इक्वल टू 7.1 मायनस 1.5. काय येते बघा Y परत 5.6 आले. आपण ऑक्सिजन पुट केलं होतं, सेम व्हॅल्यू आपल्याला परत मिळाली, आपला प्रूफ झाले. ठीक आहे, समजलं मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. Okay, now our second law is that law of definite proportion. Law of definite proportion. ठीक है, second law is law of definite proportion. This law corresponding to the if our same compound is we take from number of sources. एकच कंपाऊंड आहे पण तो वेगवेगळ्या सोर्सेस कडून आलाय, तर त्याच्यासाठी काय असतं. ओके, इफ यू हॅव एनी सेम कंपाऊंड which comes from number of sources, then its chemical composition and its proportion is always remains same, no matter from which source it has been obtained. Okay, any chemical compound, no matter from any source obtained, it has the same chemical composition throughout and the same proportion of chemicals throughout. Okay, and in a simple language we can also say that a given compound always contains a given compound always contains same proportion of elements by weight. आपण जर एखाद्या कंपाऊंड बद्दल विचार करतोय, पण ते कंपाऊंड कुठूनही आलं तरी देखील त्याचं प्रपोर्शन कधीही चेंज होणार नाही, नाहीतर त्याचं नावच बदलून जाईल. त्याला तर आपण सोल्युशन म्हणतो, त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. जे एकदा बनलं ते बनलं, त्याच्यामध्ये थोडं जरी केमिकल कंपोजिशन चेंज झालं तर त्याचे गुणधर्म सगळे चेंज होऊन जातात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर अ वॉटर, इफ यू टेक वॉटर फ्रॉम अवर tap water, then sea water or rain water. Okay, suppose first example is our sea water, then tap water, and now our rain water. Okay, if you take sea water, then what happens, its chemical formula is H2O. Then what about for tap water? Then also its chemical formula is H2O. Then rain water also has chemical formula H2O. Okay, then their proportion with each other. Proportion means what? Their ratio. त्याचं प्रमाण म्हणजे H हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा रेशो किती घेतला आपण. जसं शेतीला फवारणी करताना आपण काय करतो, पाणी आणि त्याच्यामध्ये जे काय आपण औषध टाकत असतो त्याचं काहीतरी प्रमाण ठरलेलं असतं. बरोबर आहे, म्हणजे 200 लिटरला 1 लिटर किंवा मग 200 लिटरला अर्धा लिटर, हे जे काही प्रपोर्शन असतं तसं या वॉटरचे प्रपोर्शन हे काय आहे, मग ऑक्सिजन किती असतोय, हायड्रोजन 1 असतोय आणि हे 2 आहेत म्हणून 2 ऑक्सिजन किती आहे 16, इथं पण 2:16, इथं पण 2:16 आणि कट झालं तर 1:8. कुठलं जरी वॉटर घेतलं तर केमिकल प्रपोर्शन त्यापाशी एकमेकांसोबतचं आहे ते काय राहील, डेफिनाइट राहील. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन.
प्रपोर्शन कधीही चेंज होणार नाही. प्रपोर्शन चेंज झालं तर हे कंपाऊंडच चेंज झालेलं असतं. सी वॉटरला आपण वॉटरच म्हणतो, टॅप वॉटरला वॉटरच म्हणतो आणि रेन वॉटरलाही वॉटरच म्हणतो. वाय? बिकॉज देअर proportion is remain same, that's why these three are considered as a water. आले लक्षात काय आहे law of definite proportion? Any compound no matter from which source has been obtained. म्हणजे काय, एखादं केमिकल जर आपण लायब्ररीत बनवलं, आपल्या लॅबोरेटरीमध्ये बनवलं आणि तेच केमिकल जर नैसर्गिकरित्या अवेलेबल असेल तर त्यांचे कंपोजिशन मध्ये, त्यांच्या प्रपोर्शन मध्ये कधी फरक येणार नाही, तो सेम असतो. किंवा असं कधी होणार नाही की एका लॅबमध्ये एक बनवलंय आणि दुसऱ्या लॅबमध्ये बनवलंय आणि दोघांचा केमिकल प्रपोर्शन वेगळा आहे आणि सगळे गुणधर्म एकच आहे, असं कधीच होणार नाही. जर एकच असेल ते कंपाऊंड तर त्यांचे सगळे केमिकल प्रॉपर्टी सेमच असतात, त्यांचं प्रपोर्शनही सेमच असतं. भलेही एखादं डायल्यूट असो किंवा कॉन्सन्ट्रेटेड असो, परंतु त्याचं म्हणजे H2SO4चं एक्झाम्पल आहे आपल्याकडे. H2SO4 डायल्यूट घ्या, कॉन्सन्ट्रेटेड घ्या, नो मॅटर डायल्यूट असो किंवा कॉन्सन्ट्रेटेड असो, त्याच्यामध्ये H2SO4च असणार आहे, त्याचं प्रपोर्शन चेंज होणार नाही. ठीक आहे. आता याच्यासाठी आपल्याला एक याच्यासाठी न्यूमेरिकल कसे आलेले असतात ते पाहूया आपण. याच्यामध्ये न्यूमेरिकल कसे येतात. (0.243 ग्राम of Mg magnesium on burning with oxygen gives 0.403 ग्राम ऑफ MgO. हा आहे आपला एक्सपेरिमेंट 1. ठीक आहे. आता एक सेकंड एक्सपेरिमेंट आहे, आपल्याकडे लगेच 0.182 ग्राम ऑफ Mg same gives 0.302 ग्राम ऑफ MgO. दिस इज आवर सेकंड एक्सपेरिमेंट. ठीक आहे. दोन एक्सपेरिमेंट आहेत आपल्याकडे. एका एक्सपेरिमेंट मध्ये काय सांगितलं आपल्याला, 0.243 ग्राम ऑफ Mg on burning with oxygen gives 0.403 ग्राम ऑफ MgO. ठीक आहे. आता आपला सेकंड एक्सपेरिमेंट काय आहे, 0.182 ग्राम ऑफ Mg on burning with oxygen gives 0.302 ग्राम ऑफ MgO. ठीक आहे. हे दोन एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेत आणि इथे आपल्याला काय करायचं, आता लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन हा अप्लाय करायचा. आता ह्या लॉ मध्ये काय होईल बघा, किंवा आपल्याला लिहायचं कसं आहे त्याला आपण काय करूया, एक टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये लिहूया. एक्सपेरिमेंट नंबर 1 देन एक्सपेरिमेंट नंबर 2. ठीक आहे. देन हियर Mg चं प्रपोर्शन, हियर ऑक्सिजन आणि हियर MgO. ठीक आहे. आता Mg एक्सपेरिमेंट 1 साठी काय होता, 0.243. ऑक्सिजन दिलाय का, नाही. देन दे गिव MgO गिव 0.403 ग्राम ऑफ MgO. या दोघांवरून आपण Mg काढू शकतो, कारण आपण आधी काय शिकलोय, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. MgO प्रिपेअर कसा होतो बघा, M प्लस O आणि MgO. बरोबर आहे. म्हणजे काय असणार आहे, ह्या दोघांच्या मासची बेरीज इक्वल टू याचं मास असणार आहे. बरोबर आहे. आता याचं मास तर आपल्याला मिळालंय, मग ऑक्सिजन कसा काढणार आपण, ऑक्सिजन इज इक्वल टू MgO मायनस M. आता फक्त मास साठी मास कसं काढणार आपण याचं, बरोबर आहे ना. मास ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू मास ऑफ MgO मायनस मास ऑफ Mg. बरोबर आहे. सेम इथं करायचं, याच्यातून हे मायनस करायचे. काय ते आन्सर बघा बरं, मग ते मायनस केल्यानंतर इथं 330, त्यानंतर इथं काय शिल्लक राहील 6,
त्यानंतर 1 0.160 आले आन्सर याचं. आता सेकंड एक्सपेरिमेंट बघा काय आहे. 0.182 ग्राम ऑफ Mg ऑन कंप्लीट कंबशन विथ ऑक्सिजन गिव्स 0.303. आता याचा आन्सर काढा काय येते. याचं काय 2 2 कॅन्सल. इथं काय 10 8 2 एक कमी 1 0.120. कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा, नो प्रॉब्लेम. बरोबर आहे कॅल्क्युलेशन. ठीक आहे. आपण आपल्याला शिकायचं काय होतं, डेफिनाइट प्रपोर्शन. आपल्याला Mg आणि ऑक्सिजन यांचं जे प्रपोर्शन आहे, जसं इथं बघितलं आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रपोर्शन, तसं आता आपल्याला Mg आणि O चं प्रपोर्शन बघायचंय. ते काय हे कळलं कसं आलंय. ऑक्सिजनचं व्हॅल्यू MgO मधून Mg मायनस केला, इथं दाखवलंय बघा. MgO मधून Mg मायनस केला तर ऑक्सिजन मिळालं. ठीक आहे. मग आता त्यासाठी काय करायचं आपल्याला, प्रपोर्शन एक्सपेरिमेंट 1 चं प्रपोर्शन Mg ऑक्सिजन बरोबर आहे. काय आहे मग ते 0.243 अपॉन 0.160 प्रपोर्शन असंच काढतो ना आपण. आणि एक्सपेरिमेंट सेकंड साठी पण काय आहे, परत आपलं एक Mg2O कसं असेल ते प्रपोर्शन. मग Mg 0.182 अपॉन 0.120. दोन्ही कॅल्क्युलेट करून बघा. दोन्ही कॅल्क्युलेट करून दोघांचा आन्सर काय आला पाहिजे, सेम यायला पाहिजे. कारण आपलं प्रॉडक्ट काय आहे MgO. दोन्ही एक्सपेरिमेंट मध्ये आपलं प्रॉडक्ट काय आहे MgO आहे. इन आवर बोथ एक्सपेरिमेंट आवर प्रॉडक्ट इज MgO मीन्स व्हॉट, नो मॅटर फ्रॉम विच सोर्स इट हॅज बीन ऑब्टेन. ते कुठून आले काही घेणं देणं नाही, एक्सपेरिमेंट कसा झाला काही संबंध नाही. प्रॉडक्ट जर दोन्हीकडे एकच असेल तर ते ज्याच्यापासून बनलंय त्यांचं केमिकल कंपोजिशन ही डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये सेम प्रपोर्शन मध्ये असायला पाहिजे. हे सांगतो आपला लॉ ऑफ केमिकल प्रपोर्शन. ही काय आहे 0.243 अपॉन 0.160. आन्सर येत आहे 1.518 रेशो येतो त्याचा. आणि आता दुसराचा आन्सर काढूया आपण 0.182 अपॉन 0.120. याचा आन्सर येत आहे 1.516. ठीक आहे. म्हणजे काय आहे 1.51 1.5. थर्ड डिजिटचा विचार करू नका. आहे का एका फिक्स प्रपोर्शन मध्ये. तेच आपला लॉ सांगतोय, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. नो मॅटर आवर कंपाउंड इज ऑब्टेन फ्रॉम एनी सोर्स, बट if compound or our product is same, then means what, then the ratio and or the proportion of the reactant is always same in any reaction. रिएक्शन किती असू द्या. आता ह्या तुम्हाला दोन एक्सपेरिमेंट दाखवले, असा तिसरा चौथा पाचवा असू द्या, ज्याचं प्रॉडक्ट काय असलं पाहिजे MgO. ज्याचं प्रॉडक्ट काय असलं पाहिजे MgO असलं पाहिजे. तर काय असणार आहे हा रेशो 1.51च राहणार. तो कधी चेंज होणार नाही. त्याच लॉला म्हटलं जाते लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. ठीक आहे. उरलेले 3 लॉ आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. थँक्यू.